दरम्यान मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात ज्या काही महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्यात त्या महत्त्वाच्या तरतुदींवर एक नजर टाकूयात. 2017-18 आर्थिक वर्षाचा हा अर्थसंकल्प आहे. 12,000 कोटींच्या कोस्टल रोड्सच्या प्रकल्पासाठी 1,000 कोटी रुपये या वर्षीच्या अर्थसंकल्पात ठेवण्यात आलेले आहेत. त्याबरोबरच गोरेगाव मुलुंड लिंक रोड जो आहे 130 कोटी त्यासाठी ठेवण्यात आले. रस्ते दुरुस्ती आणि निर्मितीसाठी नवीन रस्त्यांच्या 1,095 कोटी रुपये आयुक्तांनी दिले. त्यानंतर वाहनतळांची संख्या ही 92 वरून 275 पर्यंत वाढवण्यात येईल. त्याच्यामध्ये 3 भूमिगत वाहनतळं असतील. त्याच्यासाठी 1 कोटी रुपयांचं बजेट ठेवण्यात आलेलं आहे. नालेसफाईसाठी जो घोटाळा खूप गाजला होता त्यासाठी 74 कोटी रुपये, तर पर्जन्य जलवाहिन्यांसाठी 475 कोटी रुपयांची तरतूद आहे. पालिका रुग्णालयामध्ये 400पेक्षा अधिक व्हेंटिलेटर्स बसवण्यात येणार आहेत आणि त्यासाठी 30 कोटी रुपये आयुक्तांनी दिलेले आहेत. महिलांसाठी वर्षभरात फक्त 8 शौचालयच बांधण्यात येणार आहेत, पण मैदानांच्या विकासासाठी मात्र 96 कोटी रुपये आहेत. राणीच्या बागेसाठी 50 कोटी रुपये, 8 जलतरण तलाव बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी 45 कोटी रुपये लागतील. अग्निशामक दलाच्या सुशोभीकरणासाठी आधुनिकीकरणासाठी 164 कोटी रुपयेही देण्यात आलेले आहेत. आणखी काही महत्त्वाच्या तरतुदी आहेत त्याच्यावर नजर टाकूयात. मुख्य म्हणजे शिवसेनेनी कोणत्या आश्वासनं निवडणुकीमध्ये दिली होती पण ती प्रत्यक्ष या बजेटमध्ये दिसत नाहीये. ती म्हणजे 500 चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ नाहीये, जो करू असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. 700 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना सुद्धा मालमत्ता करात सूट नाहीये. विनामूल्य आरोग्य सेवा देणारी बाळासाहेब ठाकरे आरोग्य कवच योजना याची घोषणा शिवसेनेने केली होती, ती कुठं आहे? बेस्ट कर्मचाऱ्यांना विमा कवच देण्यात येणार होतं, तेही दिसत नाहीये. जेनेरिक मेडिकलची घोषणा सुद्धा हवेतच विरली का? फुटबॉल मैदानं असणार होती. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नेमबाज केंद्रांसाठी सुद्धा तरतूद होणार होती, पण ती दिसत नाहीये. पालिका शाळेतल्या विद्यार्थ्यांना मोफत बेस्ट प्रवाशांची घोषणा जी होती ती सुद्धा हवेतच गेलेली दिसते आहे.